कलाकारांचे फॅन्स त्यांना भेटण्यासाठी खूप धडपडतात, त्यासाठी ते छोट्या मोठ्या रिस्कही घेतात। ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या बाबतीतही असाच एक किस्सा घडला। एका फॅनने त्यांना भेटण्यासाठी अशीच एक मोठी रिस्क घेतली आणि त्यामुळे त्याचा जबरदस्त अपघात झाला। जाणून घेऊया याविषयी आजच्या पडद्यामागची गोष्टमध्ये। मोहन अलका कुबल यांच्यासोबत दिग्दर्शक रमेश मोरे यांच्या सिनेमात काम करत होते। अकलूज सारख्या लहान शहरात शूट सुरू असल्यामुळे सिनेमातील मॉब म्हणून तिथल्याच लोकांना सिनेमात काम करण्याची संधी देण्यात आली होती। त्यात मोहन यांचा एक तरुण कॉलेजला जाणारा चाहताही होता। तो मोहन जोशी सेटवर आल्यापासूनच त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करायचा, त्यांच्याशी गप्पा मारायचा, त्यांची कामं करायचा। एके दिवशी मोहन यांचं लवकर पॅकअप झालं, पण मॉब मध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं काम सुरूच होतं। मोहन ज्या हॉलमध्ये थांबले होते त्याचे दरवाजे काचेचे होते। मोहन काम आटपून घरी जायला निघाले आणि त्यांच्या चाहत्याने हे बघितलं। त्यांच्याशी बोलण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी तो धावत बाहेर आला आणि समोर काचेचा दरवाजा आहे हे त्याच्या लक्षातही नाही आलं। तो काच फोडून बाहेर आला आणि जबरदस्त जखमी झाला। जोरात आवाज आल्यामुळे मोहन यांनी मागे वळून बघितलं तेव्हा तो मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता। त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर जबरदस्त जखमा झाल्या होत्या। मोहन यांनी हे पाहिलं आणि त्याला तसंच उचलून त्यांच्या गाडीत टाकलं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। रस्त्यात असताना ते सतत त्याच्याशी बोलत होते। त्याच्याकडून त्याच्या नातेवाईकांचा नंबर मागितला तेव्हा त्याने खिशात असलेल्या डायरीत त्याचा नंबर असल्याचं सांगितलं। मोहन यांनी फोन करून त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतलं। हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करताना त्याची संपूर्ण जबाबदारी मोहन यांनी घेतली। तेव्हा त्या मुलाने मोहन यांना माझ्या घरी आईबाबांना सांगू नका अशी विनंतीही केली। काही दिवसांनी तो तरुण मोहन यांना भेटायला आला आणि त्याला अभिनय क्षेत्रात काम करायचंय असं त्याने मोहन यांना सांगितलं। त्यावेळी मोहन यांनी त्याला समजावलं, हे क्षेत्र खूप अनिश्चित आहे, याऐवजी तू दुसरं काम कर, तुझ्या अभ्यासावर फोकस कर, तुझ्या आईबाबांना सांभाळ असा सल्ला त्यांनी दिला। मोहन यांनी दिलेला हा सल्ला त्या तरुणाला पटला आणि आज त्या तरुणाने MBAचं शिक्षण घेतलं असून तो एका मोठ्या कंपनीत कामावर आहे। मोहन यांच्या सल्ल्यामुळे त्या मुलाचं आयुष्य बदललं। मोहन यांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।